नवी मुंबईच्या उरण येथील 20 वर्षीय तरुणीची हत्या प्रकरणात मुख्य आरोपी दाऊद शेख याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। आपल्यासोबत नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे सर आहेत। सर, 4 दिवस शोध मोहीम चाललेली होती आणि अखेर कर्नाटकातून आपण आरोपीला अटक केलेली आहे। 4 दिवसांच्या तपासामध्ये कशा पद्धतीने आरोपीला शोधण्यात यश आले? 27 तारखेचा इन्सिडेंट आहे आणि आपण त्याला रात्रीच ताब्यात घेतलं। साधारणतः 2 दिवस लागले। पोलीस आयुक्त सरांच्या इन्स्ट्रक्शन्स नंतर आम्ही काही पोलीस स्टेशननी आणि क्राईम ब्रांचनी कंबाईंड टीम्स तयार केल्या। टेक्निकल ॲनालिसिस आणि लोकल इन्फॉर्मंट याच्या मदतीने आम्हाला असं कळलं की तो इथनं इन्सिडेंट नंतर गुलबर्गा कर्नाटका इथं पळून गेला आहे। त्या ठिकाणी त्याच्या नातेवाईकांकडे राहिला किंवा ज्या ज्या ठिकाणी फिरला, यानंतर तो रात्री एका डोंगरावरती आहे अशी माहिती मिळाली। जी क्राईम ब्रांचची टीम त्या ठिकाणी होती त्यांनी ट्रॅप लावला आणि त्याला सकाळी पहाटे ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन टीम तिकडनं निघालेली आहे। ऑलरेडी इनिशियल इंट्रोगेशनमध्ये त्यांनी कबूल केलं आहे की त्यांनी तो मर्डर केला आणि त्यानंतर तो पळून गेलेला आहे। बाकी डिटेल जे आमचं इन्व्हेस्टिगेशन आहे ते त्याच्या इंट्रोगेशनच्या नंतर आम्हाला माहीत पडेल। 25 तारखेच्या दुपारी आरोपीने हत्या केलेली होती आणि जी काही पीडित आहे, मृतक आहे, तिचा मोबाईलसुद्धा त्यानं बंद केलेला होता घटनास्थळीच आणि त्यानंतर तो वेगवेगळ्या भागामध्ये फिरत होता। या सगळ्या प्रवासामध्ये त्यानं कोणाची मदत घेतलेली आहे का किंवा या सगळ्यामध्ये लपण्यासाठी त्याला कोणी मदत केली? अजून या मुख्य आरोपीच्या व्यतिरिक्त आणखी काही आरोपी यामध्ये स्पष्ट झालेले आहेत? अजून आरोपी म्हणून असं नाही आहे की स्पष्ट झाले, पण त्याला कोणी मदत केलेली आहे का आणि केली असेल तर ती कुठल्या स्वरूपाची केली, मग ती मदत करताना त्यांना तो गुन्हेगार आहे किंवा त्यांनी मर्डर केला हे माहिती होतं का, ह्या नॉलेजमध्ये पण त्यांनी मदत केली का, याचं सगळं डिटेल्स जे आहेत त्या आम्हाला इंट्रोगेशन नंतर कळेल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू। या तरुणीच्या शरीरावरती अनेक चाकून वार करण्यात आलेले होते। मृत्यूचं नेमकं कारण काय स्पष्ट झालेलं? दुसरं महत्त्वाचं, ज्यावेळी मृतदेह आढळला त्यावेळी त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आलेला होता, तर त्याचं कारण आतापर्यंत काय समोर आलेलं आहे? आपला फायनल आपण PM रिपोर्ट जो आहे तो आम्हाला मिळालेला नाही, त्यामुळे मृत्यूचं नक्की कारण काय हे तुम्हाला सध्या सांगता येणार नाही। मात्र जो डेथ झालेली आहे त्याची, ती डेथ स्टॅब इंजुरीमुळे झालेली आहे आणि जो चेहरा विद्रुपीबद्दल आपण बोलला, जे आय विटनेस आहे ज्यांनी ती बॉडी त्या ठिकाणी बघितली किंवा तिचे वडील असतील तर त्यावेळेस बघितल्यानंतर त्यांना पण ते असं लक्षात येत होतं की तो कुठल्या तरी जंगली जनावरांनी म्हणा किंवा कुठल्या तरी प्राण्याने म्हणा, म्हणजे कुत्रे असू शकतात, त्यांनी तो खाल्लेला दिसतो। तर अशा प्रकारचा सध्या जो आमचा प्रायमरी आहे ते कंक्लुजन आहे। हत्येच्या आधी पीडितेसोबत काही शारीरिक संबंध बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता का? तशा पद्धतीचं काही आतापर्यंतच्या प्राथमिक जे काही रिपोर्ट आलेले आहेत शवविच्छेदन अहवालानंतरचे, त्यामध्ये काही निष्पन्न झालेलं आहे? नाही, अजूनपर्यंत तसं काहीच निष्पन्न झालेलं नाही आहे। जो आपला इनिशियल रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये पण डॉक्टरांसोबत आमची चर्चा पण झालेली आहे, तर त्यामध्ये पण त्यांनी काही असं काही कन्फर्मेशन दिलेलं नाही आहे अजूनपर्यंत। या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे सर की या सगळ्या प्रकरणामध्ये एक मोहसिन नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे। हा मोहसिन नेमकं कोण आहे? तो पीडितेच्या ओळखीचा होता का किंवा आरोपी दाऊद शेख याच्या परिचयाचा होता का आणि त्यानंतर पीडितेच्या संपर्कात आलेला होता? त्याबद्दलचं काय प्राथमिक तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे? मोहसिनचं सध्या तरी एवढंच दिसतंय की तो पीडितेच्या पण संपर्कात होता आणि तो त्या आरोपीच्या पण संपर्कात होता, म्हणून तो आमचा एक दुवा होता आरोपीपर्यंत पोहोचण्याचा। त्याच्याकडनं जी काही उपयुक्त माहिती आम्हाला मिळू शकत होती ती माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला, पण फायनली आम्ही आरोपीला ऑलरेडी पकडलेला आहे। त्या एकंदरीत घटनेत याचा काही सहभाग होता का त्याबद्दल अजूनपर्यंत आम्ही सांगू शकत नाही, जोपर्यंत इंट्रोगेशन पूर्ण होत नाही। आरोपी दाऊद शेखचं गाव कर्नाटकातलं आहे, मोहसिनसुद्धा कर्नाटकातलं आहे। ते दोघं एकाच ठिकाणाचे आहेत किंवा एकमेकांच्या आधीपासूनच्या परिचयाचे आहेत? आधीपासूनच्या परिचयाचे आहेत ते एकमेकांच्या, आणि त्यानंतर दोघं पीडितेच्या संपर्कात आलेले होते? होऊ शकतं, ते नक्की आपल्याला आरोपी सांगेल घटनाक्रम। सगळ्यात महत्त्वाचं सर, जे हत्यार या हत्येसाठी वापरण्यात आलेलं होतं ते आपण जप्त केलेलं आहे का? दुसरं पीडितेचा फोन जो पहिल्या दिवसापासून गायब आहे तो आपल्या हाती लागलेला आहे का? नाही, अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे। आरोपी आल्यानंतर त्यांनी त्याचं नक्की काय केलं हे इंट्रोगेशनमध्ये सांगेल, त्यानंतर नक्कीच ते आम्हाला माहिती मिळेल त्याची। या सगळ्या प्रकरणाच्या तपासामध्ये एक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे, सगळ्यांना पडलेला आहे, तो म्हणजे हत्येचं नेमकं मोटिव्ह काय? आरोपीने इतके निर्घृणपणे हत्या केली, नेमकं काय कारण असावं? कारण इतके वर्ष तो बाहेर असणारा आरोपी हत्येच्या आधी काही दिवस या परिसरामध्ये आला आणि त्यानंतर त्यानं हत्या केली। काय नेमकं झालेलं होतं मागच्या काही दिवसामध्ये किंवा जे काही संपर्कात होते त्यावेळी काय बोलणं होत होतं, काही कळू शकलंय? नाही, अजून तेवढं त्यांचं डिटेल कन्व्हर्सेशन आम्हाला कळालेलं नाही आहे। नक्की मोटिव्ह काय होता किंवा काय चालू होतं याची माहिती फक्त या दोघंच लोकांना होती, एक डिसीज आणि एक आरोपी। तर नक्कीच आरोपी ज्यावेळेस येईल आणि त्याचं आम्ही इंट्रोगेशन करू त्यातनं सगळ्याच गोष्टी बाहेर पडतील। खूप धन्यवाद सर। आपल्यासोबत नवी मुंबईचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे सर होते आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास हा युद्धपातळीवरती सुरू आहे, जवळपास अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे मुख्य आरोपी दाऊद शेख याला अटक केल्यानंतर उद्यापर्यंत त्याला पनवेलच्या कोर्टामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, नवी मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.